नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. सरकारने लवकरात लवकर धनगर समाजाची एसटी मध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अन्यथा मुंबई मेंढरा सकट जाम करणार, धनगर समाजाचा सरकारला इशारा. जालना जिल्हा येथे 17 सप्टेंबरपासून धनगर समाजाचे नेते, उपोषणकर्ते दीपक भाऊ बोराडे व धनगर समाज बांधव हे धनगर समाजाची एसटी मध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत. गेल्या 70 वर्षापासून राज्यघटनेने आरक्षण दिलेल्या यादीमध्ये 36 नंबरला धनगर समाज हा अनुसूचित जमातीमध्ये आहे. परंतु त्यावेळी धनगराऐवजी धनगड असा उल्लेख झाल्यामुळे आजपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे धनगड आणि धनगर हे एकच असताना सुद्धा आजपर्यंत धनगर समाज शैक्षणिक व अनेक प्रकारच्या सवलतीपासून वंचित राहिलेला असल्याने समाजाचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे गेल्या 10 दिवसापासून जालना येथे उपोषण सुरू आहे. परंतु 10 दिवसामध्ये राज्य सरकारचा कोणताही मंत्री किंवा शासनाचा एखादा प्रतिनिधी सुद्धा आजपर्यंत उपोषणकर्ते दीपक भाऊ बोराडे व समाज बांधवांना भेटायला गेला नाही. जो सरकारने एसटी आरक्षण धनगर समाजाला दिले नाही तर धनगर समाज मुंबईमध्ये मेंढरा सकट येणार आहे आणि पूर्ण मुंबई जाम करणार आहे. हे सर्वात मोठे आंदोलन असणार आहे. त्यामुळे सरकारने दखल घ्यावी. धनगर समाजाची दखल लवकरात लवकर न घेतल्यामुळे धनगर समाजामध्ये राज्य सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. त्याच निमित्ताने आज मुळशी तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने उपोषणकर्ते दीपक भाऊ बोराडे यांना जाहीर पाठिंबा म्हणून, तहसीलदार बोराडे यांना जाहीर पाठिंबा म्हणून तहसीलदार कचेरीवर शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला व तहसीलदार विजयकुमार चौबे साहेबांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी मुळशी तालुक्यातील धनगर समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. त्यावेळी समाजातील अनेक बांधवांनी आपल्या मनातील तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या व राज्य सरकार विरोधात जाहीर निषेध व्यक्त करून लवकरात लवकर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील काळात अत्यंत तीव्र प्रकारचे आंदोलन उभे केले जाईल. त्याबाबत होणाऱ्या सर्व परिणामांना सरकार जबाबदार राहील असेही सांगितले. मुळशी प्रतिनिधी मलिक कोकरे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.